सरोज रजनिज मनु मुकुर सुधारी भर नौर गुबर विमल जशोजोदाय कुपलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिहुलोक उजागर। विक्को माझा झिरो करायचा। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस विक्को रिटर्न माझा झिरो करायचा। जय कपीस तिहुलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनि समागुद्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम टाळी वाजवायचं करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण सोपाती चरण तोतिया चरण सोपाती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पिंडपदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे रोन विठ्ठल विठ्ठल। पदावरी दिला पोलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा जिवंतपणेत मायबाप आपल्याला अति महत्त्वाचे आहे, पण गेल्यानंतर त्यांच्या निमित्तानं केलं जाणारं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं यथार्थ वर्णन सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे। विठाल विठाल
अभंगाची पार्श्वभूमी बदल जो केला त्याच्या वरचं वाढवलं ते बंद करून टाक. इथले इथं आवाज दे फक्त. हा, भोंग्याचं काय बाहेर नाही गेलं तरी जमन. लय कमी नाही, मगाशी जेवढा होता तेवढा सेट. कोणाचं ऐकायपेक्षा अगोदर महाराजांनी सांगितल्यानंतर बदल करा दादा. तुमची सिस्टीम गोड आहे, मग विस्कळीतपणा होऊन जाईल सगळा. किम कारणम, तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण मगासारखा नाही झाला. कैलासवासी हरिभक्त परायण आपल्यातून निघून गेलेले रामचंद्र शंकर भाऊ पवार यांना आपल्यातून जाऊन आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. त्यांचे चिरंजीव अंकुश दादा असतील, त्यांच्या सुनबाई सीमाताई असतील, त्यांच्या 2ही मुली रुक्मिणीताई माताई, त्यांचे 2ही जावई, त्यांचे नातू, त्यांचे नाते, असा मोठा परिवार. त्यांच्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित असणारे गुणीजन मंडळीपैकी माझ्या समवेत आलेले गायन सम्राट आदरणीय प्रकाशजी महाराज, आदरणीय किशोर महाराज, मृदुंग सम्राट अमित महाराज, हार्मोनियमला साथ देणारे महाराज, सगळे विद्यार्थी मंडळी ज्यांच्या संस्थेतल्या या ठिकाणी उपस्थित आहे त्याही महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. माता भगिनी तुम्ही सगळ्यांनी टाळ घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. समोर उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तुम्ही सगळी मंडळी, काही चेहरे परिचित आहे, काही अपरिचित आहे. मागच्या वर्षी माझं कीर्तन झालं होतं, याच जागेवरती झालं होतं, परंतु अचानक झाल्या कारणाने बरेच मंडळी थोडेसे लेट आले होते आणि कीर्तन ऐकायला लेट आल्या कारणाने त्यांची इच्छा होती का आपण लवकर यायला पाहिजे होतं. आणि मागच्या वर्षीच अंकुश दादांनी सांगितलं होतं का 5 वर्ष मला कार्यक्रम करायचा आणि पुढच्या वर्षी तुम्हीच यायचं. परंतु अधिक मासामुळं सावताबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे सगळे सप्ताह आता ह्या टायमाला चालू आहे आणि उद्या सगळे काल्याचे कीर्तन आहेत. खूप धावपळ झाली पण काही हरकत नाही. वेळेत मी 10 वाजता तुमच्या गावामध्ये उपस्थित होतो. समोर उपस्थित असणारे सगळे महाराज मंडळी, जरी नाव परिचित नसेल, तुमच्या सर्वांच्या चरणी माझे गुरुवर्य महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज, श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, पायावरी, वाजवणारे, सुंदरे, ऐकणारे सगळे हुशार मंडळी आहे. अभंग अतिशय सोपा घेतला, निमित्त मात्र पुण्यस्मरणाचा आहे. तुकोबा बोलतात, आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचं, इथं थांबायला कोणी आलेलं नाही. आणि हे सगळं काही चिंतन घराघरापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून पोहोचणार आहे ते आमचे यूट्यूब चॅनलवाले दादांकरता एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपल्याला कधी पण उगले महाराज नाव टाकलं का ते ऐकायला भेटन. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी. आणि मीडियाचा चांगला वापर आपण केला पाहिजे. त्यानिमित्ताने तुम्हीही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुकोबा सांगतात, आल्यानंतर प्रत्येकाला जायचे, प्रत्येकाला मरायचे. थोडासा नॉर्मल साऊंडला मॉनिटरला आवाज द्या. इथं थांबायला कोणी आलेलं नाही. ज्ञानोबानी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अति पवित्र पद्धतीने गोड केलं आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपे दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज स्वर लावून ठेवा माहीत महाराज. महाराज ज्ञानोबा बोलतात, जे उपजलंय ते नाचणार आहे, जे नाचलंय ते पुनरपी दिसणार आहे, जे पुनरपी दिसलंय ते पुन्हा एकदा नाचणार आहे. म्हणजे ज्याचा जन्म झालाय त्याला मरायचं आहे. सकाळ झाली म्हणजे संध्याकाळ होणार आहे, सुरुवात झाली म्हणजे शेवट होणार आहे, सूर्योदय झाला म्हणजे सूर्यास्त होणार आहे, जन्म झाला म्हणजे माणसाला मरण येणार आहे. आणि ज्याला मरायचं त्याला पुन्हा जन्माला यायचं आहे.
याच्या पुढचं वर्णन तुकोबा करतात. तुकोबा म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कालही काळ आयुष्याला खात होता, आजही काळ आयुष्याला खातोय आणि उद्याही काळ आयुष्याला खाणारच आहे. काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य आहे. त्याने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही, तो सोडणार पण नाही महाराज. तो सोडणार नाही म्हणून तुकोबा विनंती करतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. याच्या पुढचं वर्णन नाथ महाराज करतात. नाथ महाराज म्हणतात गड्या, काळ एवढा भयानक आहे, एवढा खतरनाक आहे. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो महाराज. आणि कशी वाट पाहतो का, घडोघडी काळ पटनाची पाहे, घडोघडी काळ वा वा वा. पाहे, घडोघडी काळ पटनाची पाहे, घडोघडी काळ पटनाची पाहे, घडोघडी काळ किती आहे अवकाश, अवकाश किती आहे अवकाश, किती आहे अवकाश. हरी मुखे गाता हरी मुखे गाता अर्पणिता, हरी हरी मुखे गाता अर्पणिता, एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं यांच्यासाठी. हां, सगळे गोड आहे महाराज, वाजवणारे पण आता तयार आहे. दुर्गा मिसळचा परिणाम झाला म्हणायचं. हां, स्पीडने चालू आहे सगळं का. त्यांनी गोड प्रमाण दिलं महाराज. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये नाथ महाराज सांगतात, काळ एवढा भयानक आहे, किती खतरनाक आहे. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो महाराज. आणि कशी वाट पाहतो काळ, घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. याच्यापेक्षा टोकाचं प्रमाण सांगू का, अति टोकाचं, जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. आता याच्या व्यतिरिक्त न बोललेलं बरं. म्हणजे या सगळ्या प्रमाणातून एकच सिद्ध होतंय, काळ घेऊन जाणार आहे. तुम्हाला नेणार आहे, मला पण नेणार आहे. फक्त कधी घेऊन जाणार आहे माहिती नाही. बसलेल्यापैकी तुम्हाला माहिती आहे का कधी मरायचं म्हणून? द्या बरं मला एखाद्या चिठ्ठीवर टिपून, एवढ्या एवढ्या वर्ष मी हमखास जगणारे म्हणा. आहे का? कुणाची गॅरंटी आहे का? तुम्हाला घरी जाऊ द्यायचं का नाही? देवाच्या हातात, बरोबर आहे. मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. फोर व्हीलरमध्ये बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. जाऊ द्या, टोकाचंच बोलतो. विमानात बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. मरण अजून देवाने देवाच्या ताब्यात ठेवलं, बटणं बंद राहू द्या. जन्मसुद्धा देवाच्या हातात आहे महाराज, मरणसुद्धा देवाच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल उगले महाराज, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर तुम्ही शिकलेले वाटता हो. जन्म कसा देवाच्या हातात आहे? आमच्या साताऱ्याला चला म्हणा, डॉक्टर डिलिव्हरीची डेट 9 महिने अगोदर देतोय आणि तुम्ही म्हणता जन्म देवाच्या हातात. कसं शक्य आहे? पण कित्येक वेळी डिलिव्हरीची डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर सिजर करावं लागतं. त्याचं काय म्हणजे कधी जन्माला यायचं आणि कुठं जन्माला यायचं माहिती नाही, कधी मरायचं हे माहिती नाही, पण कसं जगायचं 100% आपल्या हातात आहे. वाक्य पुन्हा एकदा बोलतो, जन्म माणसाच्या हातात नाही, मरण माणसाच्या हातात नाही, पण कसं जगायचं 100% माणसाच्या हातात आहे. लाखातले एक वाक्य बोलू, माणूस किती दिवस जगला महत्त्वाचं नाही, माणूस कसा जगला ते महत्त्वाचं आहे. किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे. मेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमागं उरलं पाहिजे. मग कशाच्या रूपाने उरायचं?
गेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमाग उरलं पाहिजे. कशाच्या रूपाने उरायचं? भूताच्या. कशाच्या? त्यांनी प्रमाण दिलं, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तीच्या रूपाने माणसाने पाठीमाग उरलं पाहिजे. शिटी कशामुळे वाजतं एकदा चेक करणं. कोण गेन वगैरे कमी करून बघ, शिटी नको वाजू दे. यांची बटणं तर बंद आहे नेमकी. पुढेचा आवाज कमी करून बघ, शिटी नको वाजू दे. विठाला 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 मेल्यानंतर सुद्धा माणसाने पाठीमाग उरलं पाहिजे. कशाच्या रूपाने उरायचं? कीर्तीच्या रूपाने उरायचं. आपल्यातून निघून गेलेले रामचंद्र भाऊची कीर्ती महाराज. अरे लोक दावा करायला सुद्धा मागं पुढं पाहायला लागले. आपण 8 दिवसाचा व्हिडिओ पाहा ना महाराज. ज्यांचे पोरं पुरी बाहेरच्या देशामध्ये वृद्धाश्रमामध्ये शेवटचा आईचा विधी करत असताना त्यांनी फक्त व्हिडिओ कॉल करावा आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर फक्त 5,100 रुपये ऑनलाईन पाठवून दिले. शेवटचा विधी तुम्ही तुमचं करा म्हटले. 8 दिवसापूर्वी इंस्टाग्रामला सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झाला. ज्या आईबापाने लहानसं मोठं केलं, कष्ट करून मोठं केलं, ते शेवटच्या अंत्यविधीला जर तुम्ही लेकरं येऊ शकत नसाल, हे तुमचं दुर्भाग्य आहे महाराज. नुसत्या संपत्तीचे मागं पळणारीची गरज आहे. संस्कारही महत्त्वाचे आणि संपत्ती महत्त्वाची. आपली संपत्ती म्हणजेच आपली संतती महाराज. 2 वर्ष झाली रामचंद्र भाऊंना आपल्यातून जाऊन. अंकुशरावनी मागचाही सोहळा मोठाच केला होता. मी कीर्तनाला आलो होतो, बरेच पाहुणे मंडळी होते, भजनी मंडळ होते. मागचा सोहळाही मोठाच केला होता आणि आई सोहळा त्यांची इच्छा होती. उगले महाराज काही झालं तर मी द्वितीय पुण्यस्मरणसुद्धा मला तुमचं कीर्तन ठेवायचं ना अन्नदान करायचं. महाराज हे कोणाच्याही इथं घडत नाही. एक बोलू का मी तुम्हाला, भरपूर पैशावाले लोक या जगामध्ये महाराज, त्यांच्या कीर्तनाला आलो म्हणून त्यांची स्तुती करत नाही. भरपूर पैशावाले लोक आहे पण भजन पूजन कोणाच्याही घरात घरात. काय प्रमाण दिलं महाराज. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. या जगात भरपूर कोट्याधीश लोक आहे महाराज, पण नाही भजन होत, नाही त्यांच्या घरात टाळ वाजवत. पण भावना निर्माण होणं हे पण गरजेचं आहे. माझी विनंती तुम्हाला, वडिलांनी आपल्याला सगळं काही दिलं, हे भावना ठेवली आणि त्यानिमित्ताने द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात. पण ऐका ना दादा, 2 मुली आहे रामचंद्र भाऊंना, 1 मुलगा आहे, सुनबाई आहे. पण ऐका, ज्या दिवशी बापाने 2 वर्षापूर्वी देह ठेवला, दोन्ही पुरी ढळढसा रडल्या असतील, यात तीळ मात्र शंका नाही गड्या. ऐका ना, पोरग रडलं असेल, दोन्ही पुरी रडल्या असेल, पण ज्या दिवशी 10वा झाला असेल, 13वा झाला असेल आणि 13व्यानंतर पोरगी सासरवरून माहेरला येत असेल गड्या. अरे जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल, विचारा त्यांच्या दोन्ही पुरींना बाप गेल्याचं दुःख काय असतं गड्या. बापाचा फोटो 2 वर्षापासून भिंतीवरती लागलेला आहे. त्या माणसाला आवडणाऱ्या कपड्याचा कलर जरी पाहिला, तासन तास रडणाऱ्या दोन्ही पोरींना विचारा बाप गेल्याचं दुःख काय असेल. तुमचं गाव काय खूप मोठं नाही आहे महाराज, परंतु पोरी ज्या टायमाला लग्नानंतर बसने येत असतील, ठीक आहे आता तुमच्याकडे मोठ्याल्या गाड्या झाल्या असतील, पण तो बाप बसने आलेल्या पोरीला आणायला जात असेल महाराज. नेऊन सोडायचं आहे तर तो बाप 100-200 रुपये पोरीच्या हातात देत असेल, भाड्याला पैसे देत असतील. ते बाप गेल्यानंतर काय दुःख असतं त्यांच्या घरच्यांना माहिती. मी आल्यानंतर प्रतिमा पाहिली, अतिशय गोड. 40 वर्ष वारी केली महाराज रामचंद्र भाऊनी, 40 वर्ष. आणि दिसायला देखणे ना, गंध बिंद दिसायला पण स्मार्ट महाराज. 40 वर्ष वारी केली, परमार्थ वाया जात नाही. पण ऐका ना, त्या माणसाला आवडणाऱ्या भाजीचा वास जरी घरात आला, अर्धा 1-1 तास रडणाऱ्या दोन्ही पोरींना पोराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. भरपूर मोठे होतील महाराज, अंकुशराव मोठे होतील, भरपूर पैसा कमवतील, पण कौतुकाची थाप टाकणाऱ्या बापाला आता आणू शकत नाही. दुर्भाग्य आहे. गेल्यानंतर पुन्हा आणता येत नाही.
आणि त्या लेकराचं कौतुक पाहायला बाप महत्त्वाचा. आईबाप म्हणजे सगळ्यात मोठा आधार आहे महाराज. एक बोलू का, कुंभार मडकं घडवत असतो ना, कुंभार मडकं घडवताना कुंभाराचे आपल्याला दोन्ही हात दिसतात का एक हात दिसतो? बरं बोला बोला बोला, दोन्ही हात दिसतात का एक हात दिसतो? एक हात दिसतो महाराज. एक हात आकार द्यायचं काम करतो आणि एक हात आधार द्यायचं काम करतो. ऐका ना, आकाराचा हात गाडग्याला, आकार द्यायचा हात सगळ्या दुनियेला दिसतो कुंभाराचा, पण आधाराचा हात कोणालाच दिसत नाही. आधाराचा हात म्हणजे बाप असतो आणि आकाराचा हात म्हणजे माया असते महाराज. आणि दोन्ही निघून गेले, माया अगोदर आणि त्याच्यानंतर बाप निघून गेला. दोन्ही हात माया बाप माय बाप गेले दोन्ही, आता सांभाळी विठ्ठले. महाराज दोन्ही गेले, सांभाळणारा जगाचा बाप तुमच्या मागं पुढं उभा आहे, सर्वांच्याच मागं पुढं उभा आहे. आपल्याला सांभाळणारा तोच आहे. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही द्वितीय पुण्यस्मरण साजरं करत असताना, यांना आदरांजली व्यक्त करत असताना एक बोलू का महाराज, त्यांच्या आयुष्य रेषा जेवढी तेवढं त्यांना जगता आलं. प्रत्येकाची मरणाची रेषा ठरलेली आहे. माझी मरणाची रेषा ठरलेली आहे आणि तुमची पण मरणाची रेषा ठरलेली आहे. पण कुणालाच मरण आवडत नाही महाराज. तुम्हाला आवडत नाही, मला तर अजिबात आवडत नाही. तुमचं मला माहिती नाही, पण मला तर मरण अजिबात आवडत नाही. हां, कुणालाच मरण पसंत नाही. का बसलेल्यापैकी आहे कोणी? हां, उभा राहिलेल्यापैकी संध्याकाळपर्यंत जीव सोडून द्यावडतं आहे कोणी? कोणालाच मरण आवडत नाही महाराज. पण दोन मरण श्रेष्ठ सांगितले शास्त्राने, दोनच मरण श्रेष्ठ सांगितले हिंदू धर्माने, आणि दोनच मरण श्रेष्ठ सांगितले वारकरी संप्रदायाने. ऐका बरं का, किती विद्वान कीर्तनकार तुमच्या बावडा गावात येऊ द्या, किती पण विद्वान, दोनच मरण श्रेष्ठ आहे. कोणते कोणते दोन मरण श्रेष्ठ? एक, देवाचं नाव घेता घेता मरावं, देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. बस दोनच मरण श्रेष्ठ आहे. तिसरं नाही मरायचं, देवाचं नाव घेता घेता मरता आलं पाहिजे, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरता आलं पाहिजे. नाही तर नाही मेलेलं बरं, म्हणजे त्या भानगडीत नाही पडलेलं बरं. तुम्हाला विनोद लवकर कळाल्याबद्दल धन्यवाद. शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण मुखात आलं, आयुष्याचं सोनं झालं. दुःख म्हणे सुखा पार नाही
तुका म्हणे सुखा तुकवडे सुखा पारणाजे तुकवडे सुखा अंतकाळी दाता नाम आले मुखा अंतकाळी दाता नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारणा तुका म्हणे सुखा पारणा शेवटच्या क्षणाला देवाचं नाव तुमच्या मुखात आलं, तुमच्या आयुष्याचं सोनं झालं. एवढ्या बाबतीत जुने लोक हुशार ठरले महाराज. जुन्या लोकांनी आपल्या पोरांचे नावं ठेवतानाच देवाचे नावं ठेवले. आता थोडा ट्रेंड बिघडलाय तुमच्याकडं. नवरा बायकोच्या नावावरून नावं ठेवायची पद्धत सुरू झाली. अर्धा अक्षर याचं घेतात, अर्धा अक्षर तिचं घेतात आणि एकत्रित करून पोरांचे नावं ठेवते. एक वाक्य बोलू का? पहा तुम्हाला समजतं का? तुम्हाला पोरांचे काय नावं ठेवायचे ते ठेवा, तुम्हाला लेकरांचे काय नावं ठेवायचे ते ठेवा. फक्त लोक नावं ठेवते ना असं नाव ठेवू नका. पहा तुम्हाला वाक्य कळतं का? टोपण ना का व्हायना नातवाचं देवाचं नाव ठेवा. का उगले महाराज? दिवसभरातून त्याच्या आजोबांनी 10 वेळेस जर नातवाला आवाज दिला आणि 10 वेळेस नातवाच्या रूपातून भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखात येत असेल महाराज, तर नामस्मरण हे तुम्हाला कलियुगात तारणारं साधन आहे. त्याच्यामुळं पाण्यावरती दगड तरत असतील तर आपण माणसं विनंती भगवंताचं नामस्मरण घेत जावं. आयुष्य रेषा ज्या दिवशी संपली, मी बोलत होतो त्या दिवशी तुम्हाला मरायचं. आणि उगले महाराजाचे वाक्य सगळ्यांनी घरी न्या. जोपर्यंत तुमची आयुष्य रेषा बळकट तोपर्यंत प्रयत्न करूनही तुम्हाला मरता येत नाही. आणि आयुष्य रेषा संपली, 100 डॉक्टर लोक लाईनीत उभा करा जगता येत नाही. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट, 4 रोगरच्या बाटल्या प्याला तरी माणूस मरत नाही. पिऊ नका कोणी सांगतोय. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट धोकाच नाही. आयुष्य रेषा संपली की माणूस जगत नाही. आमच्या परिसरातील आमदार एवढा मोठा माणूस, परंतु गेला. काय कमी नव्हतं महाराज. 3 वेळेस आमदार असताना माणूस जातो, काय कमी होतं महाराज? याच्या पुढं वाक्य बोलू. रतन टाटा नावाचा माणूस या जगातून गेला. काय कमी होतं रतन टाटाला? अरे देशाचं कर्ज नील करायची ताकद होती देशाचं. त्याने जर यमाला सांगितलं असतं ना 5,000 कोटी रुपये देतो महिनाभर थांबते, काय जमलं नसतं. सेकंद भर थांबत नियम कोणासाठी विनंती. चालत नाही. यमाने उडी मारली का वशिला नावाची गोष्ट नाही. विनंती माझी तुम्हाला सर्वांना, माता भगिनी पुरुष मंडळी, सकाळ झाली, तुम्हाला जाग आली, ज्या गोधडीवरती तुम्हाला जाग आली, ज्या गादीवरती तुम्हाला जाग आली, सकाळ झाली, डोळे उघडले, 1 मिनटं देवाला हात जोडा आणि देवाला सांगा, देवा दिवसभर या हातून सत्कर्म घडू दे, कुणाचं वाईट घडू देऊ नको. देव म्हणत नाही मंदिरात येऊन लय माझी पूजा करा, लय भजन करा, अजिबात नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य जर सुखाने समाधानाने जगायचं असेल
आणि तुमचं म्हातारपण जर तुम्हाला टेचीत घालायचं असेल तर उगले महाराजाचा एवढा मुद्दा आज घरी घेऊन जा, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. आयुष्यात एक करा, कर्म चांगलं करा. बाकी कशाच्याच फंद्यात पडू नका आणि कशाचीच पुजारी होऊ नका. कर्माची पुजारी व्हा. बसलेल्यापैकी प्रत्येकाची कर्मरेषा वेगवेगळी महाराज. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं कर्म वेगवेगळे. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी महाराज आहे, कोणी शेतकरी आहे. विनंती माझी, जे वाट्याला आलेलं कर्म दिवसभर इमानदारीने करा. आणि तुमच्या कर्मात जर इमानदारी असेल, कर्मात सजन कसायला सुद्धा जगाचा बाप मांस विकू लागला, याच्यापेक्षा मोठं उदाहरण जगात कोणतं नाही. कर्मात इमानदारी ठेवा आणि दिवसभर चांगलं कर्म करा. आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. चांगलं केलेलं कर्म आठवा, काही सेकंदात झोप लागेल. थोडं जरी कर्म चुकलं असेल 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल 2 तास लेट झोप लागेल. आणि ज्याला गोळ्या घेऊनच झोपावं लागतं, तुम्ही तुमचा अभ्यास घरी जाऊन करा. तुमच्याकडून काय कर्म चुकलं. विनंती माझी, कर्माला प्राधान्य द्या. सोपं वाक्य बोलतो. पुढं बसलेले आणि उभा राहिलेली मंडळी फक्त गैरअर्थ घेऊ नका. जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. वाक्य नीट ऐका. जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. त्यांना माहिती आहे ना आपण कर्म चुकीचं करत नाही, जगाचा बाप आपल्याला दुःखच देऊ शकत नाही. पण काही काय नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे कर्म चुकीचे. नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या बापाला सुद्धा सुट्टी नाही. महाराज कर्माने रामाच्या बापाला सोडलं नाही. आपल्याकडे प्रमाण आहेत. कर्मे दशरथ मारिला, कर्मे श्रीरामा वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवी. याच्या पुढचं वाक्य नीट ऐका. माता भगिनी पुरुष मंडळी, ज्याने विश्व निर्माण केलं तो कृष्ण परमात्मा, ज्याने ब्रह्मांड तयार केलं तो कृष्ण परमात्मा, त्याला सुद्धा कर्माने स्वतःच्या आईचं दूध पिऊ दिलं नाही. एवढी कर्मरेषा कठीण आहे. विनंती माझी, कर्मावरती विश्वास ठेवा आणि चांगलं कर्म करा. या हाताने चांगलं केलं चांगलं होणार. तुमचा राशी भविष्यावरती किती विश्वास आहे मला माहिती नाही, पण माझा त्याचा चांगला अभ्यास आहे महाराज. पण तसं पाहिलं तर रामाची आणि रावणाची दोघाची रास एकच होती महाराज. दोघाच्या अक्षराच्या सुरुवातीला राच येतं, दोघाची रास एकच आहे. पण रामाकून कर्म चांगलं झालं, राम राजगादीवरती बसला. रावणाकून कर्म चुकलं, रावणाला मरावं लागलं. याच्या पुढचं वाक्य माता भगिनी तुमच्यासाठी. एका माता भगिनीने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्यात ढसा रडवलं, एकीने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्यात रडवलं आणि एकीने स्वतःच्या नवऱ्याला वनवासात हसवलं. जिने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्यात रडवलं, कर्म चुकलं, तिचं नाव कैकई. कर्म चुकलं तर कैकई कलियुगात नावाला सुद्धा राहिली नाही. काय बसलेल्यापैकी कोणाच नाव ठेवू सुद्धा जगत नाही. कर्म चुकलं तर नावाला सुद्धा उरली नाही. आणि जिने स्वतःच्या नवऱ्याला वनवासात हसवलं त्या सीतेशिवाय अध्यात्माला सुरुवात नाही. विनंती, कर्माला प्राधान्य द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी केले देवपूजा नाही केल्या, कर्माला प्राधान्य दिलं. 350 वर्षानंतर राजाचं नाव तेवढाच आदराने घेतात. ही कर्माची पावती आहे. तुमच्या परिसरात काही लोक होऊन गेले, बावडा गावात काही लोक होऊन गेले ना, लोक म्हणतात काय दरारा होता त्या माणसास. अरे बोलला तर ताकद नव्हती कोणाची पाठीमाग बोलायची का. कर्म नित्तळ होतं. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्या लोकांची कीर्ती राहील. विनंती, कर्माला प्राधान्य द्या. आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही बरं का माता भगिनी. एका पिढीने करायचं आणि एका पिढीने भोगायचं अजिबात नाही. 2026 म्हणजे ओरिजिनल कलियुग सुरू झालं आहे. ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं. तुमच्याकडे येतो थोडं. सरकार स्थापन झालं आणि सरकारने माता भगिनी तुमच्यासाठी एस टी महामंडळ फुकट केलं, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अशी अट टाकली, जिचं 75 वर्ष वय तिला एस टी महामंडळ फुकट. हां, जिचं 75 वर्ष वय तिला एस टी महामंडळ फुकट. पण तुम्ही लई हुशार. जिचं 60 वर्ष वय ती आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेली. आधार कार्डवाल्याला गपचे 200 रुपये दिले आणि 60चं वय 75 करून घेतलं. आता कोणी गेलं मी चेहरे पाहून सांगू शकतो, पण मला काय करायचं तुमचं उचकून. ठीक आहे तुम्ही करीनाक जाय ना. कशासाठी केलं तुम्ही. एस टी महामंडळ फुकट भेटावं म्हणून केलं. कर्म कसं पलटत ऐका ना. त्या सरकारने एका महिन्याच्यात लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यामध्ये अशी अट टाकली, जिचं 60 वर्ष वय तिला 1,500 रुपये हप्ता भेटणार. तुम्ही पुन्हा आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेल्या, 200 ऐवजी 400 द्यावं लागले आणि 75चं 60 करून घ्यावं लागलं. ही कर्माची परतफेड मारा. ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं. माझी विनंती, आजपासून चांगलं करा. कालपर्यंत काय झालं गेलं सोडून द्या. या उगले महाराजाचं ऐका. आजपासून कर्म चांगलं करा. देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार. लोक म्हणते देवाने आमचं लय वाटोळं केलं. देव वाटोळं करतो त्याला मी देव म्हणत नाही महाराज. कसं देव तुमच्याच वाटोळ्यावर येईन. एवढी लोकसंख्या पडली, मुंग्यावाले माणसं आहेत महाराज, आणि देव तुमच्याकडेच बरं आहे. तुमचं कर्म तुमचं वाटोळं करत आहे. विनंती, आजपासून चांगलं करा. कोणाचं वाईट चिंतू नका, तुमचं वाईट होणार नाही. कर्माची थेरपी म्हणजे रबरी बॉल सारखी आहे. एखादा रबरी बॉल तुम्ही भिंतीवरती फेकून मारला ना, जेवढ्या स्पीडने तुम्ही फेकून मारता तेवढ्या स्पीडने तो रिटर्न येतो. तसं आहे
तुम्ही समाजाला आनंद द्या, निसर्ग तुम्हाला आनंदच देणार आहे. तुम्ही समाजाला दुःख द्या, निसर्ग तुम्हाला दुःखच देणार आहे. ठरलेलं गणित आहे आणि कर्म भोगावंच लागतं. विनंती माझी. हां, आणि आता चांगलं करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्र भाऊंना ओरिजिनल आदरांजली व्यक्त करायचं असेल तर आज ठरवा, कालपर्यंत झालं गेलं सोडून द्या, आजपासून चांगलं कर्म करा. या हाताने कुणाचं वाईट करू नका, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. उगले महाराज, कर्म चांगलं करू नये, आम्हाला मरायचंच आहे. मग या कर्माच्या दारातून जर चांगलं केलं तर मरणाच्या दारातून वाचवणारं कोण नाही का? 2 व्यक्ती आहे. पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव आहे. संत वाचवतात 100%. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. गहिनीनाथ गडावर मला कीर्तन करायचा योग आला. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांचा गड आहे. 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत एवढ्याच साधूनी केली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. याला म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. दुसरी व्यक्ती कोणत्या काळाच्या तावडीतून वाचवणारी, तिचं नाव देव आहे. देव वाचवतो 100%. समृद्धी महामार्गावरती एक बस पलटी झाली आणि 26 जण जळून मेले. आपण सगळ्यांनी बातमी पाहिली. कसा वाचवतो देव. त्याच्यानंतर 2च तासाने सप्तशृंगी गडावरून बस खाली कोसळली. 400 फूट बस खाली पडली. 18 शीट होती, एक म्हातारी मेली. 17चे 17 जसे जिवंत आहे. कसा वाचवतो देव. दुसऱ्या दिवशीचा पेपरचं कात्रण दाखवून मी तुम्हाला, अक्कलकोट रस्त्याला बस चालली होती. 55 माणसं बसमध्ये प्रवास करत होते. ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाडावरती बस जाऊन आदळली. या दोन्ही बसपेक्षा भयानक अपघात त्या बसचा झाला आहे. पण 55 लोक अक्कलकोटला जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं भजन चालू होतं. एवढा भयानक अपघात झाला, पण एकाही माणसाच्या डोक्याच्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही. सांगा ही कृपा कुणाची आहे? कृपा त्या पांडुरंगाची. वा वा वा. कृपा त्या पांडुरंगाची. 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 हो लागलीचे आस मला गोडी अभंगाची. लागलीचे आस मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. वाचवणारा जर मरणाच्या दारातून देवच असेल तर मला असं वाटतं, उठता बैसता हरी बोला, दळीता कांडिता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला, 1,500चा हप्ता बँकेतून घेताना सुद्धा हरी हरीच बोला. याच्या व्यतिरिक्त बोलत नाही. भगवंताला विसरू नका. कोणत्या देवाला विसरायचं नाही? 3 देवाला विसरायचं नाही. थोडासा आवाज दे दादा. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता आणि तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघायचं नाही. तुमच्या मागं किती घाई असू द्या आणि किती पळपळ असू द्या, बस तुम्हाला पुन्हा गावात आणायचं की नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे. मग ती शनी भगवंताच्या असू द्या, हनुमानच्या असू द्या, गणपती बाप्पाच्या असू द्या, साईनाथांच्या असू द्या, स्वामींच्या असू द्या, खंडेरायाच्या असू द्या, ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार आहे. एक खंडोबा, एक देवी आहे. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहीत नाही आपला खंडोबा कोणता आहे. निस्तं जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती मी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं एक उदाहरण दिलं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जेजुरीचा खंडेराय. कृष्ण परमात्माचं सांगतो, ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्याच्याने जाणं झालं, त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जीव घाला. त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरा, सुख समाधान प्राप्त करून देईन. कुलदेवता श्रेष्ठ आहे. आणि माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, तुम्ही बसलेल्यापैकी सगळे संसारी माणसं आहे. मीही संसारी माणूस आहे. तुमच्या संसारामध्ये अडीअडचणी येत असतील, तुमच्या संसारामध्ये जर संकट येत असतील, तुमच्या संसारामध्ये जर कायम घरात वादविवाद होत असतील, तर उगले महाराजच ऐका. घरी जा. आपल्या पूर्वजांना आपली कुलदेवीन कुलदैवत खंडोबा कोणतं एकदा विचारा आणि वर्षातून एकदा कुलदेवतेला जात चला. लाखातले एक वाक्य बोलतो, अति टोकाचं बोलतो आणि जबाबदारीने बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुलदेवीची तलवार घेतल्यानंतर स्वराज्य स्थापन झालं, हे विसरता कामा नये. कुलदेवता आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाची आहे. आणि तिसरी देवता आहे पितृदेवता आहे. आजची ही पूजा आहे ना, ही पितृदेवतेची. आता ठरवलं असतं अंकुश दादाने, 2 वर्ष झाली वडिलांना जाऊन,
कशाला पिंडदान करायचं, कशाला सकाळी ब्राह्मण बोलवायचं, पावसा पाण्याचे दिवस उगले महाराज एवढे लांबून बोलवायचे, नाही कीर्तन ठेवायचं, नाही लोक जेव घालायचे. काय झालं असतं, काय झालं काय असतं. लोक सहज बोलतात, सहज बोलतात. उगले महाराज इथं केल्याने कुठं वरती पोचतं का, अमकं होतं का, तंबकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचली म्हणून आपल्याला लय अक्कल आली, लोक लय भेट देत मला. कोण म्हणतं वरती पोचत नाही. आता 4 महिन्यापूर्वी आमच्या अंकुशरावने मला फोन केला होता, उगले महाराज 10 तारखेला काही करा, द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता तुम्हाला? नाही, मी इथं पोहोचलो नाही. तसंच आहे, तुमच्या आईवडिलाच्या नावाने तुम्ही जे क्रियाकर्म करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचतं. माता भगिनी एका वेळेस देव लई बरा, पण देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही, मरून पण देत नाही. 4 दोष सांगितले शास्त्राने. लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक कीर्तन आहे का. पहिला दोष सांगितला वास्तु महात्म्य वास्तुदोष. दुसरा दोष सांगितला अन्न महात्म्य अन्न दोष. तिसरा दोष सांगितला संग महात्म्य संग दोष. आणि चौथा दोष सांगितला पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक. महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त पितृदोषामुळे. 75%. आणि सगळ्यात जादा पैशावाले. फक्त समोर प्रश्न विचारित नाही, आपल्यानंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष आहे का, आता ध्यान करू. तुम्ही रोज देवाची पूजा करता का माता भगिनी? करता देवाची पूजा? आजारी आहेत का तुम्ही? मी घरी जाऊ का? बोला बोला. करता? हां, देवाची पूजा एकदा चुकली, 2दा चुकली, 3दा चुकली, 5 वेळेस चुकली, देव माफ करतो. 2 विधी जर आयुष्यात चुकलं तर 3 पिढ्याला भोगावं लागतं. त्याच्यातला पहिला विधी, घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. दुसरा विधी, ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझी विनंती आहे. 2 विधी चुकले, 3 पिढ्याला भोगावे लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्यशास्त्राने सांगितल्या, 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात, 10वी दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष. दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान तर तुमच्याकडून चुकले, तुमच्या लेकराला नाही तर नातवाला भोगावं म्हणजे भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, ज्याच्याकडे संपत्ती, 2.5 तासाची पूजा त्रिवेणी संगमावर सांगितली. आणि जो गरीब माणूस आहे, दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर खातो, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय ऐका. भाताचा पिंड तयार करायचं, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11 वाजून 32 मिनिटापासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेकून जर काकस्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवते. कधी वाचलं, कधी अभ्यासलं? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ बांधून ठेवू नका. तुकोबाचा गाथा बांधून ठेवू नका. जीवन जगत असं एक वाक्य आहे का, देवाला काही मागू नका. देव फुकतात, कोणाला काही देत नाही. आणि देवाला जर फुकट द्यायचं असतं महाराज, ते प्रमाण नको होतं. पाहते पांडव खंड वनवास. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवासोबत राहिला, त्यांना काही दिलं नाही. तुम्हाला आम्हाला देव द्यायला याड आहे. देव देत नाही या मताचं मी अजिबात नाही. आमच्या संताचं प्रमाण आहे. देव देतो कधी, घेसी तेव्हा देसी ऐसा असं उदार. देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबाराला मग साधकांनी प्रश्न केला, तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कुणाला? तुकोबाने अभंग सांगितला, तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणा इच्छिती तयाकुळा. पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ. काय पुरावा? तुमच्या घरातलं उदाहरण देतो. चला, वडील जर अचानक निघून गेले, म्हातारं जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये बंगला झाला आणि दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे म्हातारेने मागं वळून, म्हातारेने मागं वळून पाहिलं कोण म्हणत होते का? येडे नव्हते महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सूक्ष्मजीव करू, त्याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्र म्हणजे कोण? आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण? आपले आजी आजोबा. मला एक गोड प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळेजण पंढरपूरला जाऊन आला, कुणी आषाढीला गेलात, कुणी जाणार आहेत, सांगा मला. कुणाच्या दर्शनाकरता गेले होते तुम्ही पंढरपूरला? बोला बोला. पांडुरंगाचे, विठ्ठलाचे. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुणासाठी आला पंढरपुरात? पुंडलिकासाठी. काय केलं पुंडलिकाने? मायबापाची सेवा. करेक्ट आणि समर्पक उत्तर इथपर्यंत तुम्ही दिलात. मायबापाच्या सेवेमुळे जर 28 युगापासून जगाचा बाप पिठेवरती उभा राहत असेल पंढरपुरात, त्याच मायबापाच्या नावाने पिंडदान अन्नदान केल्यानंतर जगाचा बाप तुमच्या घराण्यावर कृपा करणाऱ्यानेच कोण सांगितलं तुम्हाला? आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल तर माझ्या विरुद्ध कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यू लोकात यावं लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झाला. 3 महिन्यापूर्वी 15 दिवसाचा पितृपक्ष झाला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो, पित्र म्हणून जेव घालतो. आहे तुमच्याकडे प्रथा आजीबाई? पित्र जेव घालायची प्रथा आहे? कधीपासून चालू झाली? अक्षय तृतीयाला लोकांनी पित्र जेव घातली. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे?
पण लोक सहज बोलतात, कशाची पितरण कशाची काय इथं केलेली कुठं वरती पोचतं का, मेला त्याची माती झाली, कशाचा स्वर्ग कशाचा नर्क. महाराज लोकांचा ब्राह्मण लोकांचा धंदा झाला आणि पैसे कमवायचा. आणि कान उघडे करून ऐकाकडे हो. तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तनानंतर माझी भेट घ्या किंवा यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले नेवासा नाव टाका, कुठेही नंबर भेटेल. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल बिंदास मला फोन करा, तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. पण विनाकारण उठसूट कोणी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेवरती टीका करायचा कोणाला अधिकार नाही. काही वाचायचं नाही, काही नाही. फेसबुक पहा, इंस्टा बघ, व्हॉट्सअप, कधीतरी संतांचे ग्रंथ उघडा. आणि ज्यांचा या पित्रावरती विश्वास नाही, आतमध्ये केलेल्या पूजेवरती विश्वास नाही, त्याने माझ्या समेत पैठणला चला. पैठण माहिती आहे, श्रीमंत साधुनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधुनाथ महाराजांनी मृत्यूलोकावरचे माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले, ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला आले. पैठणचा इतिहास. ते श्रीमंत साधुनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का आपल्याला? त्यांच्या एवढे श्रीमंत आपण नाही आहे. पण कधी कळतं बरं तुम्हाला या पिंडदानाचं महत्त्व? कधी कळतं आतमधल्या पूजेचं महत्त्व? कधी कळतं पित्राच्या आशीर्वादाचं महत्त्व? आपल्या परिसरात अजून बरं आहे साहेब. मुंबई, कोकण, मावळ, भिवंडी या पट्ट्या जर मी कीर्तन प्रवचन घेतो, अवघड परिस्थिती. कधी कळते लोकांना पिंडदानाचं महत्त्व? आपले पोरं पोरी 30-30, 35-35 वर्षाची होतात, पोरांचे लग्न जमत नाही, पोरींना नोकऱ्या लागत नाही, त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर कळू नये काय निघतं जन्मकुंडलीत? कालसर्पयोगाची शांती निघल, पितृदोष निघल, नवग्रह शांती, मंगळाशांती, नारायण नागबली, 9 प्रकारच्या शांत्या सोडल्या दावी येत नाही. कधी कळतंय तुम्हाला? 30-30, 35-35 वर्षाचे लेकरं होईपर्यंत जर आपल्याला कळत नसेल तर कसं विचारवंत म्हणा. अरे भारत मग असत्यकडं चाललाय. बसलेल्यापैकी कोणाची चेहरे मला अडाणी दिसत नाही. सगळ्याला लिहिता येते, सगळ्याला वाचता येते. मी म्हणत नाही तुम्ही 11-12 वाजता एवढे लोक इथं जमा करा. मी म्हणत नाही तुम्ही अक्षय महाराज उगलेलाच कीर्तनाला बरोबर. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करता येतं. फक्त पिंडदान चुकू नका, एवढं माझं सोजवळ मत आहे. का उगले महाराज? कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान आहे तुमच्याकडे पुरावा? 425 वर्षापूर्वीचा पुरावा द्यायकरतात अभंग घेतला. जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःच्या हाताने पिंडदान केलं. कसं केलं सांगा त्यांना. पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी. दिला पोलिया करी, दिला पोलिया करी, दिला पोलिया करी, माझे झाले गया वंदन, झाले गया वंदन, माझे झाले गया वंदन, झाले गया वंदन, माझे झाले गया वर्धन, झाले गया वर्धन, माझे झाले गया वर्धन, गया वर्धन. दिला पोलिया करी, ओ दिला बोलिये बेरी, बेले बोलिये बेरी. 425 वर्षापूर्वीचा पुरावा दिला महाराज, आताचं नाही. जगद्गुरु तुकोबराने स्वतःच्या हाताने पिंडदान केलं. एका पिढीचं नाही केलं, 8व्या पिढीपासून केलं. केलं नाही, जगाला अभंग सांगितला. माझे झाले गया वर्जोन, फिटले पितरांचे ऋण. काय केलं तुकोबा तुम्ही? पिंड पदावरी, दिला पोली करी. त्याच्या अगोदरचा एखादा पुरावा देऊ. 425 वर्षापूर्वीचा अगोदरचा माऊली ज्ञानोबाराने ज्या एका रेड्याला समाधी दिली महाराज, माहिती आहे तुम्हाला ते गाव? रात्री माझं तिथं कीर्तन होतं. महाराज आळे फाट्याच्या शेजारी रेडा समाधी आहे. कधी आले तर या त्या परिसरामध्ये लक्षपूर्वक ऐका. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारांनी ज्या रेड्याला समाधी दिली, तिथून 10 किलोमीटर अंतरावरती चासपारोडी म्हणून गाव आहे. ज्ञानोबाने त्याचा दशक्रिया विधीचं पिंडदान त्या चासपारोडी नावाच्या गावात स्वतःच्या हाताने केलं. ज्या ठिकाणी पिंडदान केलं, ज्ञानोबाची सख्खी बहीण मुक्ताबाई ती दाशी ज्ञानेश्वरी उघडून बसलेली आहे. कधी गेले तर तुम्हाला मूर्ती दिसेल. ज्ञानोबा जर 750 वर्षापूर्वी एखाद्या रेड्याचं पिंडदान करत असतील, 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय 8व्या पिढीपासून पिंडदान करत असतील, तुम्ही आम्ही केलं म्हणून येत नवल काय झालं? पण हातात माईक आला का माणूस काय बोलण्याची गॅरंटी नाही. महाराज लय खर्चाच्या भानगडीत मी कोणाला पाडलं नाही, पण पिंडदान चुकू देऊ नका. उगले महाराज नाही केला आम्ही आईचा दावा, नाही आम्ही पिंडदान केलं, नाही मी श्राद्ध कर्म केलं, नाही आम्ही पितृजीव घातले, काय परिणाम? माझी भाषा सांगू का तुकोबाची?
तुकोबाची भाषा सांगतो. माता भगिनी, तुकोबा म्हणतात, तुमच्याकडून जर हे घडलं नाही, आहा कटा त्याचे करीती पितर, नीट प्रमाण ऐका, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र जहाला. तुकोबा म्हणतात, तुमच्याकडून हे घडलं नाही तर कालांतराने त्या घराणीमध्ये असं पोरग जन्माला येतो. लोक म्हणतात, आज्याने किती कमवलं, बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपून टाकलं. समजून घ्यायचं पितृकोप. आणि पितृदोषाने चांगले चांगले घराणे उलटे पालटे झाले. हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडे. 38-40 उदाहरणं तुमच्या परिसरातले मी नावानिशी देऊ शकतो, फक्त माझ्या विचारांना ती पटत नाही. माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, निवांत जा, 50-50 हजार रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणारे लोक मी समोर दाखवतो. समोर कधी कळतंय चमत्काराशिवाय लोक नमस्कार घालायला सध्या तयार नाहीत. मी जिथं राहतो तो पारनेर तालुका, सोप्याच्या शेजारी गटेवाडी म्हणून गावी 2 महिन्यात एका घरातले 6 ॲक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी, पैसा होता, संपत्ती गरज नाही, फाशी घेतली तर पडून मेला. पैसा असून त्याचं पोरगा औषध पिऊन मेलं. पैसे आता भरपूर दिसतात, रुपये शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी, समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचा बंगला आहे, घरात वाद किटकिट भांडणं सतत चालले, असं वाटतं घरी पण जाऊ नये, कुणाचं तोंड पण पाहू नये. कुणाकडे पण गेलं तर पितृदोष सांगतात. सत्ता संपत्ती पैसा गडगंज आहे, पोरांच्या लग्नाला थोडके ना अडथळे, कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. हजारो लोक मला या संदर्भात फोनवरती प्रश्न विचारतात. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला अपेक्षित असतील तर माझ्या व्यतिरिक्त एकदा तरी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे, ही पितरांची कृपा असेल कमी काळात भरभराट, पित्र नाराज असतील कमी काळामध्ये माणसाची बरोबर आहे. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, मी महाराष्ट्रभर फिरू, तुम्हाला माहिती आहे. पिंडदान तुम्ही आम्ही करू त्याच्यात नवल नाही महाराज. ज्याच्या सत्तेश्वर वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ, त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कुणी केलं दशरथाचं पिंडदान? रामाने केलं का सीतेने केलं? हां, कुणी केलं? बरोबर आहे, बरोबर आहे. कुणी केलं? सीतेने केलं. हां, तुमचं काय म्हणणं आहे पुरुष मंडळी? कुणी केलं? बरं, कुठं केलं? राहू दे, काही नका करू. कुठं केलं? खंडाळ्याला. किती प्रवचन कीर्तन ऐकले आतापर्यंत तुम्ही? 10वेचे श्राद्धाचे. काळाची गरज महाराज माहिती होणार. तुमची चुकी नाही याच्यामध्ये. महाराज लोकांनी सुद्धा ज्या त्या वेळेला ज्या त्या विषयाचं प्रतिपादन करणं गरजेचं आहे. का करायचं श्राद्ध, का करायचं पिंडदान, फायदा काय, कोणत्या ग्रंथात न केलेले तोटा काय, सगळ्या गोष्टीचं विवेचन आमच्यासारख्याने करणं गरजेचं आहे. तुम्ही एक उत्तर बरोबर दिलं, एक नाही देता आलं, काय हरकत नाही. दशरथाचं पिंडदान रामाने नाही केलं, सीतेनेच केलं. कुठं केलं? फल्गू नदीच्या पात्रात केलं. नाव लिहून ठेवा. त्याच फल्गू नदीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण, त्या रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान? हां, पाकिट फुकट द्यायचं म्हण तुला, पैसे तुला घेतो उगता आम्हाला, तुला बोलील काय म्हणा एवढ्याला म्हणा ना, म्हणले माहीत असं आम्ही येडे म्हणतोय पुढं बसायला. तुमच्या मनात येत असा नास नाही येत का? रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने बिभीषणाने केलं. म्हणजे परंपरा कधीची आहे? 5,500 वर्षापूर्वीची, अनादिकालापासून चालू. इथं सासवडच्या शेजारी माझं एक कीर्तन झालं, जिथं पांडवाने पिंडदान केलं तो एरिया आहे महाराज तिथं. म्हणजे अनादिकालापासून चालत आलेली परंपरा. माझी विनंती आहे, लय खर्चाच्या भानगडीत पडू नका, फक्त पिंडदान चुकू देऊ नका, एवढी माझी विनंती. का तुमच्याकडं असं झालं, एखादा लय श्रीमंत आहे, गर्भ श्रीमंत आहे, करोडपती आहे, 10 कोटी रुपयाचा बंगला आहे बुवा, 1 लाखाचा आंघोळी बाथरूम, मेल्यावर त्याला आंघोळ अंगणात घालतात का बाथरूममध्ये? हां, अंगणातच ना. मी ती या मताचं 1 लाखाचं आंघोळी बाथरूम म्हणल्यावर शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी? बरं, कोणत्या ग्रंथात आलं बुवा मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घाल? मला ग्रंथाचं नाव सांग. मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं आम्ही करायचं, पिछे से आया आगे ढकल दिया. हां, पाथर्डी तालुक्यामध्ये माझं कीर्तन चालू होतं. आदरणीय बद्रीनाथ महाराज तनपुरे मोठे साधू कीर्तन घेतलं त्यांनी. समोर बसलेल्या म्हातारीला मी एक प्रश्न केला. म्हणलं, आजीबाई, मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी, का मुरीत घालू नये? म्हातारीने मला उत्तर दिलं, उगले महाराज, त्याला जर मुरीत आंघोळ घातली ते जर मुरीतच बसून राहिलं. 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तराला. अडाणी लोकांचं अवघड का? बाहेर आंघोळ का घालावी त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असताना त्याला उपप्रावरण गुंढाळलं जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंडाळाचं असं त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलं जातं. 4 जण त्याला खांद्यावर घेतात. काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावा देतात आणि काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात. इकडं कसं आहे, कुठं टेकवतात त्याला खाली? वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर? वेशीच्या बाहेर. का टेकवायचं बरं त्याला खाली? का विसावा द्यायचा? ते तर मेलेलंच असतं, त्याला काय कळतं टेकवलं नाही टेकवलं. मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं
आम्ही करत. शिरूरमध्ये एका राजकीय पुढाऱ्याने मला उत्तर दिलं होतं. मी म्हटलं मेलेल्या माणसाला विशीच्या बाहेर का खाली टेकवायचं, का विसावा द्यायचा? त्या गाड्याने मला उत्तर दिलं, उगले महाराज खांदेकरांना वज होऊ नये म्हणून 5 मिनिटं टेकवायचं. अरे येड्या, त्याला खाली टेकवल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलेलं असतं. त्या अर्धधान्य विशीच्या बाहेर टाकून द्यायचं. का टाकायचं? ज्या गावाचं आपण आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं. त्या जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं. अन्नधान्य श्राद्ध विसाव्याचं पहिलं कारण. काही ठिकाणी धान्य टाकतात, काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा टाकतात, काही ठिकाणी तांदूळ टाकतात आणि काही ठिकाणी भात टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात? विसाव्याचं कारण लक्षात ठेवा. 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या जातो. अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन? 3 चक्रा मारत असताना घागरेला 3 छिद्र पडले जातात. त्या 3 छिद्राचं नाव काय? तुमच्याकडे माणसंच मेले नाही मज मेले बाबा, हे कोणी सांगितलं नाही. सांगाय करतच अंकुशरावची इच्छा होती तुमचं कीर्तन झालं पाहिजे, पण नाही. छिद्राचं नाव माहिती, विषय सोडा. घागरेला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? हां, वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं, आम्ही करायचं. गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो छिद्र पाडताना खालून वर पाडावे. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं, म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केलं. आलं तुमच्या डोक्यात? महाराज कुडाला होता, लक्षात ठेवू नका. मी काय सांगतो घरी घेऊन जा. पहिल्या छिद्राचं नाव रज, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ. प्रमाण 7, 5, 3 दशकांचा मेळा. एक तत्वे कळा दावे हरी. 3 प्रकारची गुण आहे, राजस तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडला आत्मातमध्ये गेला, दुसरं पडला आत्मा बाहेर आला, तिसरं पडला आत्मातमध्ये गेला. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून द्या. त्याचा भुगवटा केला जातो का? घागर तशीच ठेवली जाते. भुगवटा का करायचा? भुगवटा नाही माहिती. बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेले माणसं दिसतात का? मग ते आपले मागे येतात. काहीच माहीत नाही तुम्हाला? जेवायला काय केलं? जेवून जा, पावसा पाणी सगळे. आता 1 मिनिटात महत्त्वाचं बोलतो. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो. तुमच्या परिसरात ते जास्त आहेत. मी जर एखाद्याच्या घरी थांबलो, लोक मला म्हणतात लई श्रीमंत होता महाराज, 500-500 एकर जमिनी होत्या, खायला दाना राहिला नाही. आज श्रीमंत लोक गरीब कशामुळे याचं खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको, त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय आणि संबंध तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रेत्यात आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळ थडगं कळतं? पाया पडून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बाप्पाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे. त्याला 2 टाईम दिवाण 1 टाईम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या वहेलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत. तुम्ही माझ्याबरोबर चला, सोने भागात नावानिशी घर दाखवतो. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, कुणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कुणी आजीजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले. आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष दिवाने, 12 वर्ष नैवेद्याने. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील होती, 2019-20ला ते लोकाच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातात, त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड आहे. अक्षय महाराज उगले तुम्हाला सांगितलं. तुम्ही घरी गेल्यानंतर सनई लावली का? कोणी लावली ती? तुम्ही घरी गेल्यानंतर माता भगिनी थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला दिवा द्याल. त्याच्यामध्ये अस्थी ठेवलेले असेल, परवापासून त्याला नैवेद्य द्याल. तुमचे पोरं करतीलच काय भरोसा? बरं, तुमचे पोरं संस्कारी असले तर ते करतील, तुमचे नातू करतीलच काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावी हस्ती, घरात ठेवू नये. आता तुमचे सगळे चेहरे हुशारी म्हणून एक सोपा प्रश्न करतो. हस्ती पवित्र का अपवित्र? हां, हस्ती पवित्र का अपवित्र? पवित्र. पवित्र म्हणावत हस्ती विसर्जन करून आल्यावर तुम्ही स्नान का करता? त्याचं उत्तर मला द्या. पवित्र म्हणावत एखाद्याच्या हस्ती चिचे झाडाला बांधलेले असले, तुमची ताकद आहे त्याला जाऊन हात लावायचे, लांबून जाताना पण जवळून जायचे. आणि अपवित्र म्हणावं तर त्याच्यातून आपला जन्म झाला. मला माहिती आहे महाराज, एवढ्या डीपमध्ये कोणताच कीर्तनकार तुमच्यासमोर बोलला नसेल याची मला खात्री आहे. पण माझा हेतू शुद्ध आहे दादा. सकाळपासून तुम्ही या गोष्टीसाठी खर्च करताय.
पूजा झाली, ब्राह्मणाची दक्षिणा देणं आहे, उगले महाराज आहे, साऊंड सिस्टीम आहे, मंडप आहे, सगळ्याला महाप्रसाद आहे. करायचं कशासाठी एवढा खर्च? बरं तुम्ही आम्ही करतो याच्यात नवल काय? अजितदादा पवारांची घटना घडली, आपण टी व्हीला पाहिलं, तिथंही ब्राह्मण पूजेला होते, मोठे लोकही करतात, आपणही करतो. करायचं कशासाठी? ऐका आता, जे लोक याला मानतात त्यांनी कान उघडे करून ऐका, जे मानत नाही त्यांनी कीर्तनानंतर माझी भेट घ्या. अक्षय महाराज उगले धर्मावर नितांत प्रेम करणारा कीर्तनकार आहे. कार्यक्रमानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो, त्या श्रद्धांजलीमध्ये तुम्ही राजकीय टीका टिप्पण्या काही करा, त्या फंद्यात मी कधी पडत नाही. पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला मी कधीच सहन करत नाही. मग तो किती मोठा आहे, किती उंचीचा, तुझ्या घरचा. धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवायचा म्हणजे ठेवायचा. हां, आता अर्ध्या मिनटात क्लिअर करतो. चला, हस्ती पवित्र का पवित्र? हस्तीची जोपर्यंत पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास आहे. एक वाक्य माझं सगळ्यांनी लिहून ठेवा. एखादी हस्ती जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या घराचं बांधकाम झालं. एखादी हस्ती जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती बंगल्याचं बांधकाम झालं. जमिनीतली हस्ती बंगल्यातल्या माणसाला समाधानाने जीवन जगू देत नाही. वाक्य माझं लिहून ठेवा. जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास. हस्ती 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 म्हणजे काय? आपण सगळे विज्ञानवादी माणसं आहे. मीही शिक्षकी पेशामुळे विज्ञानाला प्रचंड महत्त्व देणारा कीर्तनकार. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी, इमारतीला आग लागली तर इमारत जळून भस्मसात होते. गाडीला आग लागली तर गाडी चिराग होते. माणसाला आग लागल्यानंतर माणसाची हाडं का जळत नाही प्रश्नाचं उत्तर मला बसलेल्यापैकी कोणी द्या. जळायला पाहिजे ना. आगीत काही टाका जळून जात असेल तर हाडं कशाला शिल्लक राहिले पाहिजे? याचं कारण आहे का? या शरीराला कॅल्शियम पाहिजे. कशापासून भेटलं? दुधापासून. कुणाच्या? आईच्या. करेक्ट. हा जो पिंड पोहोचलाय तो आपल्या आईच्या दुधावरती पोहोचलाय. महाराज, जगात असा कोणताच अग्नी नाही का तो आपल्या आईचं दूध जळू शकेल. आपल्या आईच्या दुधावरती कोणी मलमूत्र विसर्जन करू नये, त्याला कोणी पायदळी थोडू नये, म्हणून त्याला उचलायचं, गोणीत पोत्यात भरायचं आणि गंगेला नेऊन टाकायचं. याला शॉर्टकटमध्ये सावडणे म्हणतात. लक्षात रे. मी हजारो वेळेस तुमच्या परिसरामध्ये जर येण्याचा माझा प्रयत्न झाला, तुमच्या खंडाळ्यापर्यंत मी आलो, पावड्याला मी कीर्तन केलं, तुमच्या परिसरामध्ये आल्यानंतर मी कायम राजकीय लोकांचे कान टोचायचे काम केले. काहींनी माझं ऐकलं, काहींनी माझं नाही ऐकलं. त्यांना सांगितलं गावच्या स्मशानभूमी चांगल्या करा आणि शक्यतो आपल्या आईवडिलांचा आणि आजी आजोबांचा विधी स्मशानभूमीतच करा. आणि हे काय लोक अजून ऐकायला तयार नाही. लोक म्हणतात 25-30 चक्र क्षेत्र आमच्या आईबापाने आमच्यासाठी कमावून ठेवलं आहे. आमच्या दारासमोर बंगल्यासमोर आईसाहेबाचा विधी झाला पाहिजे. ऐक बाबडे, आता तुझ्या दारासमोर तुझ्या बंगल्यासमोर तू जर आईसाहेबाचा विधी करत असेल, ज्या जागेवरती आईसाहेबाचा विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवरती जर तू नांगर घालत असेल तरी पाप तुझ्या अख्ख्या खानदानाला भोगावं लागेल. सगळ्याच हस्ती उचलून तुम्ही गंगेला नेऊन टाकू शकत नाही. त्याच्यातल्या काही हस्ती त्या जागेवरती शिल्लक राहिले आणि 13 दिवसानंतर तुमचे नातू पंतू त्या जागेवरती जर उड्या मारत असेल आणि ते जर पायदळी येत असेल तरी पाप तुमच्या घराण्याला भोगावंच लागेल. आपण हिंदू धर्म जन्माला आलो. एक छोटीशी परंपरा सांगून पुढं चालेल. घरातून माणूस निघून गेला, 10वा झाला, 13वा झाला का दर महिन्याला एक पितृ जीव घालायची प्रथा आहे ना आजीबाई. एक पाहुणा बोलवतो आपण पितृ म्हणून जीव घालतो. काही ठिकाणी त्याला उपास करू म्हणतात. बरोबर आहे. कधीपर्यंत जीव घालतो? वर्ष 7 दिवसापर्यंत. वर्षाच्या दिवशी ब्राह्मण देवा सांगतात 20व्याला नैवेद्य ठेवा, पितरांना अगोदर जेवण करू द्या, मग बाकीच्याला जेवायला द्या. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये पितृ जेवण करतो 1 वर्षभर तरी दारासमोर ज्या जागेवर त्या आईसाहेबांचा विधी केला ती जागा तुमच्याची मोकळं सोडणं होत असेल तर दारासमोर विधी करा, नाही तर करायच्या भानगडीत पडू नका. हजारो तर असं झालेले लोक आहेत, पण काळ वेळ निघून जाते त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं विनंती माझी हस्ती म्हणजे आपल्या आईचं दूध आहे, ते आपल्यासाठी पवित्र आहे. तुमच्याकडं दुसऱ्या दिवशी सावडतात का तिसऱ्या दिवशी? हां, तिसऱ्या. माझं प्रॉपर गाव नेवाशा तालुक्यामध्ये आमच्या परिसरामध्ये जीव राहिबत्ती म्हणून तिसऱ्याच दिवशी सावडतात. वास्तव्य माझं शिक्षकी पेशामुळं पारनेर शहरामध्ये असतं. पारनेर तालुक्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये दौंडच्या अलीकडं दुसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, मी 10व्या दिवसावरती येतो. वेळ माझा संपत आला. 10वा दिवस अति महत्त्वाचा. कुणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेलं चांगलं का नाही शिवलेलं? शिवलेलं चांगलं असं कोणी सांगितलं ना? लोक म्हणतात ना, ते लोक सापडा मला कुठं. मी मॅपला पाहिले, सगळे पाहिले, ते लोक सापडा. कोणत्या ग्रंथात आलं कावळा शिवलेला सांग? आलं ना, 2 ग्रंथात. पण मग जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का? 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानो. आता आमच्या परिसरामध्ये तुमचं येणं आहे का नाही मला माहिती नाही, पण ज्या तालुक्यामध्ये मी राहतो तो पारनेर तालुका. 133 गावात या मतदारसंघात असं गाव राहिलं नाही माझं कीर्तन झालं नाही. 38 गावात कावळा शिवत नाही. श्रीगोंदा तालुक्यात कधी आला तर 27 गावात काकस्पर्श होत नाही. अहिल्यानगरला कधी आला तर 168 गावं परफेक्ट दाखवून देतो.
जिथं 1 तास नाही 4 तास हात जोडून तरी कावळा खाली येत नाही, त्या गावातले लोक मोक्षाला जात नाही का? हां, माऊली ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी सगळे पक्षी सोडून दिले. पक्ष्यांचा राजा मोर असताना मोरावर अभंग नाही लिहिला. अभंग लिहिला पैल तोगे काऊ कोकत आहे शकून सांगे माय, उड उड रे काऊ तुझ्या सोन्यानं मडविलं पाहू. का बरं मोरावर अभंग लिहायला पाहिजे होता? ज्ञानोबा जर कावळ्यावर अभंग लिहितात म्हणजे ज्ञानी यांचे राजे आहेत, महाविष्णूचा अवतार आहे, काहीतरी तर्क असल्याशिवाय लिहिलं. पण तुम्ही सगळे इंस्टाग्राम वापरणारे लोक आहेत. मध्ये इंस्टाग्रामला एक रील्स व्हायरल झाली होती. एका गावामध्ये जिवंत माणसाचा दावा केला म्हणे, तिथं काकस्पर्श झाला म्हणे. अनेक जणांनी ती रील्स पाहिली. त्या गावात जाऊन सरपंचाला उत्तर दिलं, महाराज मी फोकसल्या करता लोक काही करायला लागले. त्याने काय दाखवून दिलं, गेल्यानंतर काकस्पर्श होतो, जिवंतपणी पण होती, पोतांडे असं त्याला वाटलं. तो माझ्या समोर बसलेलो, त्याला तर नाही उत्तर देता आलं. बसलेल्यापैकी तुम्हाला कोणाला देता आलं तर आज द्या, उद्या द्या, 6 महिन्यांनी द्या. आता तुम्ही हजारो कीर्तन प्रवचन ऐकले, मीही केले. सांगा आता मला, ज्या ठिकाणी 10व्याचं प्रवचन चालू असतं, एका बाजूला प्रवचन चालू असतं, एका बाजूला पूजा चालू असते. महाराज पूजा संपन्न होईपर्यंत प्रवचन चालू राहतं, बरोबर आहे की नाही? जोपर्यंत पिंडदानाची पूजा चालू तोपर्यंत तुम्हाला हजारो पक्षी इकडून तिकडून जाताना दिसतील. पोपट दिसेल, चिमणी दिसेल, अनबा दिसेल, गरुड दिसेल, हजारो पक्षी दिसतील. पण पिंडदानाची पूजा संपन्न झाल्यानंतर पिंडाभोवती उतरताना तुम्हाला फक्त कावळा नावाचाच पक्षी दिसेल. तुम्ही कधी पिंडाला पोपट शिवताना पाहिलं का? द्या ना मला तुमच्या तालुक्यातला फोटो द्या. कधी पिंडाला चिमणी शिवताना पाहिली? का बरं कावळा शिवतो? त्याच्यामागं काहीतरी रिझन असेल ना, काहीतरी कारण असेल ना. ज्याने केलं त्याला म्हटलं, तुझा जर अध्यात्मावरती विश्वास नसेल, सीतेने दिलेला शाप जर तुला मंजूर नसेल, सायंटिफिक रिझन शोध. कावळ्याचा जन्म भगवंतानी कशासाठी केला आहे आणि मानवी जीवनामध्ये कावळ्याचा किती मोठा फायदा आहे त्याचा अभ्यास कर. पण लोक 10 पटीने आमच्यापेक्षा पुढे महाराज, 10 पटीने. पिंपरी चिंचवडला एका वकिलाने मला प्रश्न केला होता, उगले महाराज कधी कोणाचा फॅन होत नाही कडे म्हणे. आपण 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं, आपण तुमच्या विचारांचा फॅन आहे. माफी मागून एखादा प्रश्न विचारला चालेल का म्हणे. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मी म्हटलं फॅन म्हणल्यावर काय हरकत विचारायला. पण त्याने प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारी कळेल. मला म्हणे अनेक कीर्तनकार सध्या सांगायला लागले, घरातून माणूस निघून गेला का 10 दिवस त्याचा आत्मा घरात राहतो म्हणे. 10व्या दिवशी कावळा शिवला का आत्मा पुढील प्रवास करतो म्हणे. दर महिना जीव घातला का आत्मा घरी जेवायला येतो म्हणे. वर्ष श्राद्धाची पूजा झाली का आत्मा स्वर्गात जातो म्हणे. मग तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कसा, यावर तुमचं वैयक्तिक मत काय म्हणे उगले महाराज. पहा प्रश्न कसा गोलमाल केला, याला हुशार म्हणतात. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले. रामचंद्र भाऊंना जाऊन 2 वर्ष झाले आहेत. 2 वर्षामध्ये बाप नावाचा माणूस कुणालाच दिसला नाही. नाही अंकुश दादाला, त्यांच्या दोन्ही बहिणींना, नाही त्यांच्या जावयांना, त्यांच्या नाही नातवांना, कुणालाच हा बाप नावाचा माणूस दिसला नाही. म्हणजे बापाकरता एवढा खर्च, पुन्हा दुसऱ्या वर्षी साऊंड सिस्टीम. मुगले महाराज तुमचे चॅनलवाले असतील, यूट्यूबवाले असतील, सगळे टाळकरी असतील, सगळ्याला महाप्रसाद असेल. खरंच त्या बापाचा आत्मा 2 वर्षानंतर 12:30 वाजता घराण्याला आशीर्वाद देईल का, हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. मला माहिती नाही तुम्हाला कोणत्या कीर्तनकाराने याच्यावर सोल्युशन सांगितलं असेल. ओरिजिनल सोल्युशन सांगतो. आणि जे लोक याला थोताण समजतात ना, इथं केल्याने कुठं वरती पोचतं का, 10व्या ठिकाणी धूर केल्याने कुठं स्वर्गात पोचतो, कान उघडे करून ऐका. गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा, प्रूफ करून देतो. बसलेल्यापैकी सैनिक क्षेत्रात कोणी काम केलं का, मेजर म्हणून कोणी आहे का? समजा तुमच्यापैकी आहे, तुमच्या मित्रपरिवारापैकी आहे, त्यांच्यावरती विश्वास नसेल, उगले महाराज नसेल तर यूट्यूब सगळ्याकडे आहे. 15 मिनिटात माझं कीर्तन संपलं, मी सांगतो तेवढे यूट्यूबला सर्च करा. गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा, तुम्हाला प्रूफ होईल. लक्षपूर्वक आहे का? 1962 साली चीनचं युद्ध झालं महाराज. चीनचं युद्ध प्रारंभ झालं आणि जसवंत सिंग नावाचा सैनिक, नाव टिपून ठेवा, राहू द्या 5 मिनटं बसू द्या. जसवंत सिंग नावाचा सैनिक, एकट्याकडेने चीनची अख्खी टोळी अडवून ठेवली ती. एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका. बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचारलं तर उद्या कुणी चायना बॉर्डरवर जा. 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना आणि सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो. महाराज साहेब याच्यात नवल नाही आहे. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याची पुढं बोलू थोडं. दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून? 62 साली गेलेत. 2026ला दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं, त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी, त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढं आहे का, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते, सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो.
त्यांचा दिवाण साफ केला जातो आणि त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून? 62 साली. 2026ला दररोज सकाळी इस्त्री केलं शर्ट रूमला अटकवला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती आपोआप धूळ साचलेली दिसेल. इस्त्री केलेला शर्ट तुम्हाला चुरगळलेले संग दिवाण तुम्हाला अस्ताव्यस्त झालेले दिसेल. याच्यातही नवल नाही. कधी आलात शिरूरच्या पाठीमागं हायवेच्या कडाला नारायणगाव हा नावाचं गाव आहे. त्या गावात मी दशक्रियेचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसाने मला उत्तर दिलं होतं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे. स्वतः मी त्या बाँड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज. मग सांगा मला, सरकारला या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आले लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करा. लोक म्हणतात ईद केले आणि कुठं वरती पोचतं का? बाबडे माही भेट घे, मी तुला 2 पिक्चर पाहायचे सांगतो. तेवढे पिक्चर बघून मला भेटायले. पहिला पिक्चर बघ हरभजन बाबाचा आणि दुसरा पिक्चर बघ गोपी बाबाचा. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथं आले, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलं, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथं आले. बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब येते खाली उतरा. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत तसं कोणी जात नाही. 1 मिनिटात मस्तक टेकून आपण पुढे जाऊ. पलांडे फुगिरीत बोललं, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाका. मग मीटिंग म्हणे चला. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केला जा कधी चायना बॉर्डरवर पाहायला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढं गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण. तिथं गेलं, गाड्या अशा साईडला लावा लागतं, ते बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमागं ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी रामचंद्र भाऊ आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या चिरंजीवाने अंकुश दादानी बापा करता एवढा खर्च केलाय, तर मग तो बापाचा आत्मा 2 वर्षानंतर घराण्याला आशीर्वाद देऊ शकत नाही का? पण उचलली जीभ का लावली टाळ्याला, काही वाचायचं नाही, काही नाही महाराज. आत्मा मरत नसतो. आत्मा फक्त शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि त्या आत्म्याच्या निमित्ताने शेवटच्या क्षणाला जर माणसाच्या मुखारविंद्यामध्ये देवाचं नाव आलं आणि त्यावेळेस जर त्याने देह सोडला, त्याचा पुनर्जन्म नाही. कृष्ण परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतो, तो माझ्यामध्ये विलीन होतोय. पण ज्याच्या शेवटची इच्छा राहिली आणि देवाचं नाव मुखात आलं ना, ते पुन्हा पुन्हा जन्माला येतो, याला पुनर्जन्म म्हणतात. आणि माझी विनंती आहे, त्या आत्म्याच्या निमित्ताने ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, गोदान, रक्तदान जर झालं तर तो आत्मा आशीर्वाद देतो. तुकोबयाचं वर्णन करतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याणा इच्छेते तया पुढा. आणि ते सुचावून करा, लक्षपूर्वक ऐका. आणि त्या आत्म्याच्या आशीर्वादाकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. आणि या कोणत्याच गोष्टी तुमच्याच्यानी घडणं शक्य नसेल, तुमच्याच्यानी या कोणत्याच गोष्टी घडणं शक्य नसेल, आणि तुम्हाला घरामध्ये कोणताच दोष लागू नये असं वाटत असेल, आणि तुम्हाला कोणतीच शांती घालायची नसेल, तर आयुष्यात एक करा, मग जिवंत मायबापाची सेवा करा. कुठं जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल उगले महाराज एवढ्या वेळी 12 वाजूस तर काय सांगितलं तुम्ही आम्हाला? तुम्ही घरात पूजा केली नसते, त्या फांद्यात मी पडलो नसतो. पण त्याच्यावर कोणी टीका टिप्पणी करू नये, कोणी बोलू नये म्हणून तुम्हाला दाखले दिले. माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही कीर्तनकाराच्या नंतर जर एखादा बोलायला लागलं तर तुम्हाला ते दाखले माहिती पाहिजे, म्हणून तुम्हाला सगळे दाखले दिले. आणि ते करायला वेळ नसेल तर सोप्या भाषेत जिवंत मायबापाची सेवा करा. या घराणीने दोन्ही पण केलं महाराज. जिवंत असताना सेवा पण घडली, 40 वर्ष बापाची वारी घडली. पण अंकुशरावनी फोनवरती मला माहिती सांगितलं, त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. आल्यानंतरही त्यांनी मला माहिती सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. 2 बहिणी महाराज, 1 भाऊ आहे. चांगला सुखाने संसार चालू होता आणि सगळं काही व्यवस्थित झालं होतं. आता बाप पाहिजे होता महाराज, बाप पाहिजे होता. लक्षपूर्वक आहे का? ज्या घरातला बाप जातो त्या घरातलं वैभव जातं. लाव दादा माझ्या याच्यात पटकन. हां, ज्या घरातला बाप जातो त्या घरातलं वैभव जातं, आणि ज्या घरातली माया जाते ना, माय गेली का माया जाते. आणि एक सांगू का मी तुम्हाला, या घरातलं वैभव गेलं. 2 वर्षापूर्वी ज्या दिवशी बापाने देह ठेवला, दोन्ही पोरी डसा रडल्या असतील. आमच्या रुक्मिणीताई असतील, दुसऱ्या असल्या आमच्या दुधे घराण्यात दिलेल्या ताई आहे, दोन्ही पोरी डसा रडल्या असतील महाराज. पण ऐका ना, 10व्या नंतर 13व्या नंतर एखाद्या सणाला ज्या दिवशी बापाची आठवण होत असेल, विचारा दोन्ही पोरींना बाप गेले असं दुःख काय असतं. विचारा चिरंजीवाला अंकुश दादाला बाप गेले असं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, आणि अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करते रे माय. मरू नये एखाद्याची माय अर्ध्यावर. पण माय जर गेली आणि तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा
गागर घेऊन जवळून चक्रा मारू नको लेकरा, लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय माय तू अशी का म्हटली माय? मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर गागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते माय? करेक्ट लेकरा तू जेवला का रे? लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माहीत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. किलो भर का व्हायना कांदे देती पुरीच्या पिशीत. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुकी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं, सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी, एक 5-7 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे? बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला वाटतंय? बाबा बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाली काय? आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर फक्त आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. कधी? करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभ्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो बरं का. मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोड आहे, दिसायला पसंत आहे, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाडतं. आनंद तेवढा आणि दुःख तेवढं झालेलं असतं का, मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. सावकाराच्या पाया पड नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या रे, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतून ढसा रडतो का, बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का? कोण विचारन बाबा गोळी घेतली का? तो बाप या घरातला गेला. विनंती तरुण पोरांना माझी, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जागड्या. तुमचा बाप जिवंत असेल त्याच्या पायर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला भाऊ पोरात? कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज. चप्पल झिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो. त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि पोरांनो, तुमच्याकडे जर बुलेट गाडी असेल ना तर उगले महाराजाचं आहे. घरी गेल्यानंतर बापाला बुलेटवर पाठीमागं बसवा आणि त्याला म्हणा असा खांद्यावर हात टाक. त्या हाताची किंमत तुम्हाला बाप गेल्यानंतर कळेल. बापाचं हसणं रेकॉर्ड करून घ्या, बापाचं बोलणं रेकॉर्ड करून घ्या. महाराज, हजारो लोक मायबाप गेल्यानंतर मी ढसा रडताना पाहिली. विनंती माझी आणि बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, तुम्ही भाऊभाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊभाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळे राहा, काही हरकत नाही, विचाराने एकत्र राहा. 2 भावाला एका ताटात जेवताना पाहिलं तर मायबापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकसंग बोलायला तयार नाहीत महाराज. मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो, जिवंतपणे कोणी कुणाला समजावून घेत नाही.
का बोलायचं भावाबरोबर सांगू का? ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारी एक माझा जिवलग मित्र सोन्या, त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यान तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणार, हत्ती बोलवणार, घोडे बोलवणार, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही. पुरीने आपला हसाबं खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र गाडीमध्ये घेतले, कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली आणि माझ्या गाडीचा नंबर पाहिला. अरे उगले महाराजाची गाडी दिसते. पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं. पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठं गेला? मनातल्या मनात म्हटलं, पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू? खोटं बोललो महाराज मी तिला म्हटलं मी कीर्तनानं आलोय, सोन्या पारनेरमध्ये असेल, बस गाडीत घरी जायचं असेल तर सोडतो तुला, चल. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा. पुरी एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारं गाव वाट पाहते, कोणत्या तोंडाने चहा पासू? पोरगी ऐकायला तयार नाही, गाडीच्या खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी राहतो ना, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली आहे. पोरीला नेऊन सोडलो तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे महाराज, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचा जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. माता भगिनी पुरुष मंडळी, त्या लेकराच्या बाबतीत असंच घडलं रे. सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही साहेब? मागच्या वर्षी कीर्तनामुळं 2-4 जणांकडे बसलेल्यापैकी माझे मोबाईल नंबर सेव्ह आहेत. अंकुश दादा असतील, हे सगळे मंडळी माझ्या स्टेटसला कायम रिप्लाय करतात. 2 महिन्यापूर्वी 6 तारखेला आमच्या राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने फोन केला आणि व्हिडिओ माझा प्रचंड महाराष्ट्रात इंस्टाग्रामला व्हायरल झाला. त्यांनी मला फोन केला, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो. मला किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यात पॅरालिसिस अटॅक आला, नगरला साईदीप हॉस्पिटलला ॲडमिट केलं. बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, वांबोरीला आमच्या पाहुणीचे 2 वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. तुमचं उशिरा आलो, लांब बसलो, तुम्हाला काय मी ओळखत नव्हतो. पण शेवटी बहिणीचा दृष्टांत ऐकला, घरी आलो, असा बेचैन झालो. असं वाटलं बहिणीला फोन करावं, पण 10 वर्षापासून नाही बोललो. कसं काय माघार घ्यायची? बळजबरी फोन केला. 2 वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली आणि बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव महाराज माझं, पॅरेलिसिस झालेली बहीण अशी पलंगावर पडली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लई जीव लावला मला लहानपणी. आमचं एकत्रित कुटुंब, परिस्थिती नाजूक, इकडून तिकडून खायला आणावं, बहिणीने मला आंघोळ घालावी. माझ्यासाठी बहीण कधी कधी उपवाशी झोपली, पण हा बेडा 10 वर्षापासून तिच्याबरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. गाईगाई तिच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. विनंती आहे तुम्हाला सर्वांना, राग द्वेष युग अहंकार 2 मिनटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्यात एकमेकाच्या पाया पडा आणि गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवलं म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लय पैसेवाले लोक मी जवळून पाहिले महाराज, कमू नये माताचं मी नाही. अजितदादा पवार नावाचा माणूस या जगातून गेला. चिंदड्या झाल्या दादाची चिराज. काय कमी होतं अजितदादाला? बारामती महाराष्ट्राने आमच्यासारखे महाराज लोक रडले त्या दादासाठी. काय कमी होतं अजितदादाला? काळवेळ आल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाचं काही होत नसेल तर आपण किरकोळ माणसं आहे, थोडी जागे व्हा. कशाला आबोला धरता, कशाला रागद्वेष धरता? थोडी माघार घ्यायची आणि गुन्ह्या गोविंदाने राहायची.
बसलेल्यापैकी कोणाचा शेवटचा दिवस कधी येईल काय माहिती हो तुम्हाला. शेवटचं 1 मिनटं घेऊन थांबेल. उद्यापासून प्रत्येक पुरुषांनी एवढा संदेश फॉलो करायचा आणि मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं म्हणा. अंकुश दादाच्या वडिलाच्या श्राद्धानिमित्त अंकुशरावने तुमचं द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पुन्हा एकदा कीर्तन घेतलं आणि बावडा तालुका खंडाळा जिल्हा साताऱ्यामध्ये कीर्तनात तुम्ही एक संदेश दिला म्हणावं. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, बहिणीला जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माझ्या संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते. तिला जर माहिती झालं ना या हायवेवर ॲक्सिडेंट झाला ना, करला ॲडमिट केलं, लोकांची दर रोजानी जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची तर रोजानी जाईन डॉक्टर, अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, ती दुकानात जाते 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते, माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीही धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. आणि लाखातले एक वाक्य बोलतो, मुक्ताबाईसारखी बहीण जर या जगात जन्माला आली नसती तर ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन आज माझ्या घरी न्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला दुःख देत नाही. कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. माता भगिनी, पुरुष मंडळी, मी दिलगिरी व्यक्त करेल, अडवण्याचा उद्देश नाही. पण बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडणं केले असेल, वाद घातले असेल, एकमेकासंग बोलत नसाल, उगले महाराज संदेश जा, त्याची माफी मागा. 4 भिंतीच्या आत पाया पडल्याने काही फरक पडत नाही महाराज. हां, माझी विनंती आहे तुम्हाला, कधी शेवटचा दिवस येईल तुमचा तुम्हाला सांगता येत नाही. त्याच्या निमित्ताने प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, सुखाने जगा, समाधानाने जगा. हां, आणि बसलेल्यापैकी सगळे मतभेद सोडून आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, आयुष्य एकदाची महाराज. 84 योनीनंतर हा नरदेह भेटला, त्याचं काहीतरी सोनं करा. आणि मी म्हाताऱ्या लोकांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही, तुमच्या माहिती करता सांगतो. प्रवचन असेल 10व्याचं, कीर्तन असेल श्राद्धाचं, सप्ताह असेल, काला असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा हा मायबापाचा प्रसंग ऐकला, 5500 पोरांचा ग्रुप बनवला आहे मी. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. ज्या ज्या तरुणांनी मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वायली राहणारे पोरंसुद्धा मायबापात राहायला गेले, याच्यापेक्षा काय सार्थ केला का? तुमच्यापैकी 2च जण बदलले. आजचं कीर्तन सक्सेस. पोरांनो कधी बाजारात गेलात, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. तुका म्हणे मायबाप यावं ही देवाची स्वरूपे. एवढं प्रबोधन माझं घरी न्यायला विसरू नका. वेळ माझा संपलाय. ज्या वेळेत मी गाडीच्या खाली उतरलो होतो तो मला वेळ होऊन गेलाय. बरोबर 2 तास तुम्ही कीर्तन श्रवण केलं आहे. 11व्यापर्यंत 11व्या दिवशी बलिदान का करायचं, 12व्या दिवशी भूदान का करायचं, 13व्या दिवशी अन्नदान का करायचं, 14व्या दिवशी वस्त्रदान का करायचं, 15व्या दिवशी जलदान का करायचं, 1 वर्षाने श्राद्ध का करायचं, 2ऱ्या वर्षी जीवश्राद्ध का करायचं, 3ऱ्या वर्षी मोक्षश्राद्ध का करायचं. घरातून माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पोराचं लग्न 1 वर्षाच्या आत का करावं, नाही केलं तर 3 वर्षांनी का करावं, घरात मेलेल्या माणसाचे फोटो लावावे का, जरी लावले तर कोणत्या दिशेने तोंड करून, असे अनेक प्रश्न, अनेक उत्तर आहे. परंतु शेवटाकडे येत असताना ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, आमच्यावरती प्रेम करणारे आमचे अंकुशदादा, तुम्हाला माझं एक सांगणं आहे. तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं आणि तुम्ही तो संदेश फॉलो केला, पण यावर्षी माझं पुन्हा एक सांगणं आहे. ज्या घरात मी 10व्याचं प्रवचन करेल, श्राद्धाचं कीर्तन करेल, जो माणूस आपला तो निघून गेला त्या माणसाच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 4-4.5 लोकांकडून वृक्षारोपण करून घेतले. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. मी थोडं प्रबोधनाचं काम करतो. पावसाळा सुरे प्रत्येकाने 1-1 झाड लावा. कशासाठी झाड लावायचं? दारासमोर झाड मोठं होईल. अंकुशराव, त्या झाडाच्या सावलीत तुम्ही तुमच्या दोन्ही बहिणी बसतील, आई बापाने सावली धरायचं भास होईल, निसर्गाचंही संवर्धन होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा, पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी विनंती आहे, घरातली भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवायचे आपलं दुमत नाही.
पण काही काही गावात गेल्या स्मशानाची घाट 1.5 कोटी रुपयाची जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले हे दुर्दैव. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार. आणि योगायोगाने कधी आमच्या परिसरात आलात, शनी शिंगणापूर तुम्हाला माहिती आहे. शनी शिंगणापूर देवगडच्या जवळ नेवाशा तालुक्यात माझं गाव आहे जीवराहीबत्ती. वास्तव्य जरी पारनेर तालुक्यात कधी आलात, या परिसरात मी कोणत्याही कार्यक्रमाला येऊ, जिथं भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन इथे ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तुम्ही कितीही पैसे कमवले आणि मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळं 2 शब्द प्रेमाने बोला, एवढी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. ज्या दादांनी गोड साऊंड सिस्टीम दिली त्या दादाकरता जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगली तुम्ही सुधारणा केली. तेच होते मला माहिती आहे. मी आल्या त्यांना ओळखलं आणि त्यांनी मला ओळखलं. त्यांना माहिती आहे महाराजाच्या शब्दाच्या पुढे गेल्यावर काय परिणाम. मागच्या वेळेस पण त्यांनी गोड दिलं होतं, पण ठीक आहे, त्याच्यापेक्षा खूप सुधारणा झाल्या. मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मागच्या वर्षी माता भगिनी काही टाळ घेऊन उभा नव्हत्या, पण यावर्षी तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या दादांनी गोड असं यूट्यूब चॅनलचं च्या माध्यमातून आपली शूटिंग केली आणि परिसरात नाही महाराष्ट्रात घराघरापर्यंत तुमचं या ठिकाणी कीर्तन पोहोचणार आहे. अंकुश दादाच्या माध्यमातून हे द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होत असताना नुसतं नाव टाकलं उगले महाराजाचं, 10 वर्षानंतर सुद्धा तुम्ही हे कीर्तन ऐकू शकता. त्या दादांसाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. उपस्थित असणारे सर्व गुणीजन विद्यार्थी मंडळी, भजनी मंडळ, हार्मोनियमला साथ देणारे महाराज, मृदुंगाला साथ देणारे महाराज, माझ्या समेत आलेले गायनाचार्य आदरणीय किशोर महाराज, आदरणीय गायना सम्राट प्रकाशजी महाराज, मृदुंग सम्राट अमित महाराज यांचेही सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना माझ्या गणपती बाप्पाची चरणी एक प्रार्थना करतो. जेवढे माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे ना, तेवढा सगळ्यांना उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे. आणि आयुष्य देत असताना आमच्या मुखारविंदामध्ये कायमस्वरूपी भगवंताचं नामस्मरण राहू दे. तुम्ही सगळे शेतकरी, विनंती आहे तुमच्या तालुक्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये सध्या पावसाळा सुरू झाला आहे. करंट बसून जाण्याच्या घटना भरपूर घडायला लागल्या. विनंती आहे संध्याकाळी शेतात प्रवास करत असताना कुठं वायर आहे, कुठं करंट आहे, या आयुष्य पुन्हा नाही. त्याला काय होतं असं म्हणू नका. गेल्यानंतर पश्चाताप होतो महाराज. 84 नंतर अन्नरदेव भेटलं, याला थोडं जपा, चांगला आहार घ्या, चांगलं कर्म करा, लोकाविषयी भावना चांगली ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पोरांना शिकवा आणि आयुष्याचा मनमुराद आनंद घ्या. आयुष्य पुन्हा नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा, टेन्शन घ्यायचं नाही. काल झालेलं गेलेलं सोडून द्यायचं. आज आपण सही सलामत आहे ना, आज आपले श्वास चालू आहे ना, आपले नात्यागोत्यातले लोक आपल्या जवळ आहे ना, आपल्या पोटापुरतं देवाने आपल्याला दिलं आहे ना, याच्यापेक्षा काय देवाने उपकार करायला पाहिजे. म्हणून त्या देवाचं काम करत असताना भगवंताचं नामस्मरण घ्या, एवढी विनंती करतो. जय विठ्ठल भजन झाल्यानंतर आरती घेतात. तुमच्याकडं का आतमध्ये घेतली, आतमध्ये इथं घ्यायची आपल्याला. आरती झाल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, पसायदान होईल. 5 मिनिटात सगळा कार्यक्रम संपेल. आणि पसायदानानंतर प्रत्येक पुरुषाने माता भगिनीचं पुष्प अर्पण करायचं. प्रतिमेचं दर्शन करून भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही, एवढी विनंती करतो. अतिशय पर्वणीचा दिवसावरती श्राद्ध आलंय. द्वादशीचा दिवस आहे महाराजाचा, द्वादशीचा. कालची माझ्या माऊली ज्ञानोबाची एकादश संपन्न झाली. पंढरपूरच्या दिवसानंतर द्वादश प्रकाश महाराज अति पवित्र सांगितली आहे. अंबऋषीपासून चालत आलेली आहे, द्वादश आहे. आणि त्या दिवशी यांचं श्राद्ध कर्म आलं. मी म्हणतो शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. जन्म कोणत्या तिथीला झालं ते महत्त्वाचं नाही, शेवट कोणत्या तिथीला आला ते महत्त्वाचं. तुम्ही 5 पक्वानाचं भोजन बनवलं आणि कितीही सुंदर स्वयंपाक बनवला आणि शेवटच्या घासाला जर खडा लागला तर चवरी होऊन जाते. तसंच आहे माणसाचा शेवटचा दिवस आहे तिथीवरती आला. अंकुश दादा, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावरती अनंत उपकार केले आणि त्या उपकारातून उतराय होण्यासाठी तुम्ही एक छोटंसं पण अतिशय गोड या बावडा परिसरामध्ये अतिशय गोड 1 वर्ष श्राद्धही मोठं केलं, 2रं वर्ष श्राद्ध. आणि त्यांचं सांगितलंय मला म्हणे 5 वर्ष आम्हाला कार्य काही होऊ तिकडं, पण आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काहीतरी केलं म्हणून आम्ही उभा आहे. जन्मालाच घातलं नसतं तर काय महाराज. आणि हे सगळ्यांच्याच मनामध्ये संस्कार राहत नाही, सगळ्यांच्याच डोक्यात असं चांगले विचार येत नाही. मी मगाशीच म्हटलं, भजन पूजन कोणाच्याही घरात होत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन, काय जरी तुमचं पुण्य मागच्या जन्मीचं. आणि त्यानिमित्ताने वडिलांच्या माध्यमातून ज्ञानदान होतंय, वडिलांच्या माध्यमातून अन्नदान होतंय. आज तुमचे आई वडील स्वर्गातून आशीर्वाद देतील. जाऊ द्या, आम्हाला काही नाही करता आलं. आमच्या मुलांनी, आमच्या मुलींनी, आम्ही गेल्यानंतर सुद्धा 2 वर्ष या गावाला अन्नदानाचा कार्यक्रम दिला आणि ते आत्मे तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातून निघून गेलेल्या आत्म्याचा आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याणा इच्छित ह्याकुडा. या उक्तीप्रमाणे सर्वांचे चरणी सेवा समर्पित करतो. तसं पाहिलं तर या सातारा परिसरात माझं जास्त येणं होत नाही. मी पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये बाबा जास्त राहत आणि खूप प्रेम केलं लोकांनी माझ्यावर. 6 महिन्यात 53-54 हजार किलोमीटरचा प्रवास झाला. डोक्याच्या केसाला धक्काने 30 दिवसात 91 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आल्यावर 4 होते. 28-29 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचेत. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांनी हात वरती करा.
वर्जन